नमस्कार, चित्रा के रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गाईच्या दुधाची खरबस बनवणार आहोत। गाईच्या दुधाची खरबस म्हणजे गाईला जेव्हा वासरू होतं तेव्हा ते पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं दूध असतं त्यापासून खरबस बनवतात। तर हे आपण दुसऱ्या दिवसाचं दूध घेतलेलं आहे। हे दूध 1 लिटर आहे। तर आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि इथं वेलची पावडर घेतलेली आहे। हे सर्व साहित्य खरबस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे। या दुधाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा। या दुधाला आपण गरम न करता अशी पिवळी अशी साय आलेली आहे। हे दुसऱ्या दिवसाचं दूध आहे त्यामुळे त्याला साय ही घट्ट आहे। पिवळसर असा रंग आलेला आहे त्याला। या दुधाचे आपण आता या खरबस बनवूया। गॅसवर कढई ठेवली आहे। आता आपण हे 1 लिटर दूध त्यामध्ये टाकून घेऊया। हळूहळू टाकायचं आहे। त्याची साय अशी पिवळसर साय आलेली होती दुधाला। हे पूर्ण 1 लिटर दूध आहे। गॅस फुल ठेवणार आहोत। पूर्ण हे दूध उकळेपर्यंत आपण गॅस फुल ठेवायचा आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला जरूर क्लिक करा। दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ते एकदा हलवून घ्यायचं आहे। खरबस हे होत आहे आता छान। दुधामधलं पाणी आटून द्यायचं आहे। आटून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। हे फुल गॅसवरच होऊन द्यायचं थोडा वेळ। जोपर्यंत दुधामधलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत साखर नाही टाकायची। पूर्ण आटल्यानंतर मग साखर टाकायची दुधाची। खरबसमधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपलं ते तयार झालेलं आहे बऱ्यापैकी। पण आता त्यामध्ये आपण आता साखर ॲड करूया। 1 वाटी साखर टाकणार आहोत आपण। साखर टाकल्यानंतर ते छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता थोडा वेळ परत गॅस थोडा फुल करायचा आहे। तसंच त्यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर आपण टाकणार आहोत। वेलची पावडरने त्याला छान असा सुगंध येईल, त्यासाठी वेलची पावडर टाकायची आहे। आता हे थोडा वेळ असंच होऊन द्यायचं आहे। आता आपले छान असं खरबस तयार झालेलं आहे। आता आपण ते डिश सजवण्यासाठी काढून घेऊया। आता आपलं हे खरबस तयार झालेलं आहे। ही खरबसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चॅनलला लाईक, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।